आलेला आहे हा ट्री मध्ये नमस्कार. चालू इथे दर्शन. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा समर्थ पाटील घेऊन आलो परत न्यू ब्लॉग. तर आज आपण आलोय कुठे ते सांगतो. आलोय अंबरनाथला. अंबरनाथ मंदिर आहे. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा समर्थ पाटील घेऊन आलो परत न्यू ब्लॉग. तर आज आम्ही आलो इकडे प्राचीन शिव मंदिर अंबरनाथ. पांडवांनी बांधलेलं मंदिर आहे. प्राचीन खूप सुंदर आहे. आर्किटेक्चर ट्रेन मध्ये जातो तो बोलतो मुझे भी लेके जा. त्याला बोलतो पासपोर्टलाच पैसे लागतात, तिकीट वेगळा. अनुभवाचे बोल. तू कधी गेलाय? प्लेन भेटन हा श्रीमान. अरे लग पासपोर्ट काढायला चाललाय. तो बडा बंद बडाई है ना. तर मित्रांनो, आम्ही आता इथे बेलपत्र सगळं इकडे घेतोय. आणि यांनी बेलपान चाल तू दिसलास बस. तू नको बोलूस रे बाळा, नको बोलूस ना. गर्दी पाहू शकता तुम्ही इथे खूप आहे. चालू इथे दर्शनाला. इथे तुम्ही गर्दी बघू शकता. ती गर्दी खूप तुम्हाला दिसत असेल. खूप गर्दी आहे गाईज तिकडे. तर मित्रांनो, आम्ही इकडे आता लाईनीत उभं राहिलो. आम्ही खूपच पाठी आहोत. आम्ही इथे उभे राहिलोय गाईज. तुम्ही बघू शकता इकडे आपले भाऊ सगळे आहेत इकडे. चला बघूया किती वेळात आपण दर्शन होते ते. तुम्ही कुठले तोंडे गिफ्ट मागताय? अरे हे बघ, आम्ही पार्टी देतो, आपले किती पैसे जातात रे? 150 ठीक आहे. टी शर्ट देऊ 150. एकदा खाऊ मग नंतर बघू गिफ्ट. एकदा खाऊ मग नंतर बघू गिफ्ट. मला ना तुम्हाला मी याला पाठवलेला काय नाही का रोलेक्स दे. हे बघ, आम्हाला देऊ का तुला? लायकी पण लायकी पण नाही स्पेलिंग चुकलेली. अरे ह्याचा आहे तो अमेझॉनचा डिफॉल्ट प्रोडक्ट. नशीब वरती स्नेक एस नाही लावला. लाईकची स्पेलिंग बघा 52. आणि हे मला गिफ्ट दिलेलं आहे.
चला मित्रांनो, आपण हळूहळू इथे पुढे चाललोय. आता लवकरच आपल्या इथे दर्शन सुद्धा होईल. नमस्कार. क्या खा रहे हो? खा रहे हो? अरे क्या क्या करूं मैं इसका? आपको दिखा रहे हैं. मैगी नहीं नूडल्स लग रहता है ना नूडल्स कैसे कैसे लोग रहते मित्रांनो, आपल्या इकडे गर्दीत लाईन मध्ये उभं राहून कमीत कमी 1 तास झालाच असेल ना. 1 तास झाला असेल. हा, 1 तास 1.5 तास झालाय. आणि आता आपण बघूया, आपलं आता मंदिर समोरच आहे. तर थोड्याच वेळेस आपल्याला आता दर्शन होईल. चल तुम्हाला ते नंतर दर्शन दाखवतो. ओटी ओटी वटी काय वटी असं होतं. नितेश गुप्ता येईल फोटो. मित्रांनो, आम्ही ते फायनली आता मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केलाय. तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, थोड्याच वेळात दर्शन होईल आमचं असं आम्हाला वाटलेलं. पण फक्त इथून मंदिरामध्ये जाण्यासाठी कसे आम्हाला 4 तास गेले हे पूर्ण व्हिडिओमध्ये बघा. तर आम्ही पुढे लाईनमध्ये चालतच होतो. तर तिकडून मंदिरातून समजलं की आरतीची वेळ झाल्यामुळे आपल्या सर्वांना जे लाईनमध्ये होते त्यांना खाली बसायला सांगितलं. तोपर्यंत आम्ही इथे बसून शिवधून बोलायला लागलो. ते पहा. यार ये बघ तू काय बंद केले. तर इथेच पुढे गणपती बाप्पा होते, तिथे पाय पडून घेतले. मग आम्ही अचानक इथे खाली बसलेलो. तर पाठची माणसं अचानक धावत पुढे गेली. सर्वांची धावपळ झाली. काय म्हणजे काय कळलंच नाही. आम्ही इकडे 2 तासपासून उभे होतो सर्वजण. आणि ही काही माणसं रूल्सचा पालन न करताच पुढे निघून गेली. मग अचानक इकडे खूप गर्दी झाली, ते तुम्ही पाहू शकता. रूल्स तर इकडे कोण पाळतच नाही आहेत. जसे आपल्या एकविराईकडे जाण्यासाठी रांगेत जे गेट बनवले आहेत तसेच इकडे व्हायला पाहिजेत असं मला वाटतं. इथे तर फक्त काटे बांबू लावलेत, त्याचा काहीच फायदा नाही आहे असं मला वाटतं. कारण काही माणसं त्याच्यावरून पाय टाकून सुद्धा जात आहेत, हे आम्ही पाहिलं. आम्ही सगळे रूल्सचं पालन करूनच मंदिरामध्ये प्रवेश केला. मग मंदिरामध्ये आरतीला आता कुठे सुरुवात झाली. आरती पूर्ण व्हायला कमीत कमी माझ्या अंदाजात 40 मिनिटं लागले असावेत. मग आरती झाल्यावर सुद्धा परत आम्हाला लाईनमध्ये थांबायला 1 तास लागतो.
दिसणार पण नाही. दिसतच नाही मग काय जरासे दिसत आहे. काळू आणि घे बोलून बोलून शेवटी ट्रेन आहे आम्हाला जाऊ. पण मग आम्हाला पण इकडे जायचं होतं, पण कंटाळा कारण डायरेक्ट दर्शन झाल्या घरचाच रस्ता पकडला. मग आम्ही घरी निघालो. अशी जाळी बनवायची होती, जाळी. नाही तर काय बनवा असं काय झाड ना झाड. तर बघ सिद्धिविनायकला आहे ना. अगरबत्ती कधी घेतली रे? तुमच्या नावाने हा विचारलं ना. आणि मग 4 तासांनी आम्ही दर्शन घेतले. पण खरंच मित्रांनो, मंदिरामध्ये आतमध्ये जाताना व्हिडिओ फोटोज काढण्यासाठी तर सक्त मनाई होतीच. तर मग मी व्हिडिओ काढायला इथे बंद केलं. पण खरंच मित्रांनो, मंदिरामध्ये आपण आत जातो ना, व्हिडिओमध्ये तर ते काहीच कळत नसेल, पण तुम्ही इकडे याल आणि मंदिरामध्ये जाल तेव्हा तुम्हाला अशी एक वेगळीच फील होईल. म्हणजे तुम्हाला खूप पॉझिटिव्ह फील होईल, खूप छान असं वाटेल. तर इकडे एकदा नक्की विजिट करा. मित्रांनो, अवघ्या 4.5 तासात आमचं इकडे दर्शन झालं. आणि दर्शन झाल्यानंतर आता खूप कंटाळलोय. 4 तास आम्ही तिकडे थांबलेलो लाईनमध्ये, खूप गर्दी झालेली. तर कसं वाटलं सगळ्यांचा एक्सपिरियन्स काय सांगाल? एक नंबर. कुठे गेला? कोण आहे? मम्मी पप्पा पण आले. हाँ तो देखिए मैं आपके घर में टीवी है, टीवी पे लगा वॉशिंग मशीन लगा, टीवी पे लगा वॉशिंग मशीन पे लगा सोफा सेट. मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता आमचा एक मित्र, आपलाच भाऊ आलेला नाही, आमच्यासोबत आलेला नाही. तुम्ही पाहू शकता. हाय कर ना. हाय कर ना. तो हायच नाही करत. आवाज. अरे हाय कर ईशान, हाय कर. हा मग आता कसं, चल मग भेटू. ते बघू शकता तुम्ही, सर्वजण झोपलेले आहेत, खूप कंटाळा आलाय. 4 तास आम्ही तिकडे लाईन मध्ये उभे होतो. ते असा हाल झाला आता आमचा. वाह क्या एक्टिंग कर रहा है. आता खूप कंटाळा आलाय गाईस. बघू शकता, यांना बघूनच तुम्हाला समजत असेल की किती कंटाळा आलाय. मग स्टेशनवरून घरी जातच होतो. पण मग आम्हा सर्वांचं ठरलं की बाहेरचं जेवूयात म्हणून. मग काय गेलो लास्ट ऑप्शन चायनीजला, पण व्हेज बरं का. मी जाऊन बनवेन. बस एवढंच. आलं इथं बघ तर बघ लास्ट बस. ठीक आहे, तुम्ही काय बोलून दाखवणार नाही. गरमच आहे, एवढं थंड करतो एवढं चला. कसं आहे अरे या लोकांनी तरी बाबा हे घे ना, पकड ना. पकड प्रथम आणि याचं मला छत्री येतात. हे पकड इथे. नाही असलं नाही तर बटरस्कॉच. बटरस्कॉच आहे रे.
तर आता सर्वजण आपापल्या घरी गेले आणि आम्ही सुद्धा घरी चाललोय. तर आय होप की व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच म्हणजे नक्कीच सबस्क्राईब करा, कारण तुम्ही नुसते व्हिडिओ पाहत असता, व्ह्यूज देता. फक्त सबस्क्राईब करा. खाली एक सबस्क्राईब बटन आहे, त्याला फक्त प्रेस करा आणि ती घंटी ऑलवर करा. बस एवढीच माझी इच्छा आहे, ती पूर्ण करा. धन्यवाद. तर चला मित्रांनो, भेटू परत अशा न्यू इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड गाईज बाय बाय. या आज मी मानलं